अमरावतीमध्ये नवनीत राणा कमळावर लढणार, थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश, तर राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू आणि आनंदराव अडसुळांकडून बंडाचे संकेत. नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. तर लोकसभा लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांचं सूचक विधान. मी निवडणूक लढणारच, यादी जाहीर होणं केवळ प्रक्रियेचा भाग, उदयनराजेंचं वक्तव्य. तर शिरवळसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन. शरद पवारांचा निरोप घेऊन अमोल कोल्हेंनी घेतली धैर्यशील मोहितेंची भेट. तर तुतारी हातात घेण्याचा निर्णय झालेला आहे, जयसिंह मोहितेंची माहिती. काटेवाडीत सुनेत्रा पवारांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. मला कधी वाटलंही नव्हतं निवडणुकीत उभी राहील, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार यादीवरून काँग्रेस नाराज, आघाडी धर्माला गालबोट, ठाकरेंनी पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. ठाकरे गटाला कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्याचं ठरलं नव्हतं, काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं वक्तव्य. खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही, अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम भडकले. तर सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणत बंडखोरीचेही दिले संकेत. मवियातून अनेक जण बाहेर पडतील, मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्यावरून फडणवीसांचा दावा. महाविकास आघाडीतून वंचित बाहेर, पहिल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर. तर कोल्हापूर नागपुरात काँग्रेसला पाठिंबा, अकोल्यातून स्वतः आंबेडकर लढणार. प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा. 30 मार्चला सविस्तर माहिती देणार, निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सूचक विधान.